काल जो माध्यमांवरती व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात तुमच्या पेट्रोल पंपाचं नाव घेण्यात आलं व त्याचबरोबर त्यांचा असा दावा होता की गाडी बंद पडली आमची तुमच्या इथनं पेट्रोल टाकल्यानंतर. तर त्यावरती तुमचं म्हणणं काय आहे नेमकं? नमस्ते, मी रविराज प्रकाश देशमुख. जय शंभू पेट्रोलियम बेकराईनगर कुसुंगी हे आमच्या आईंची डीलरशिप आहे, ते आम्हीच पाहतो. त्या संदर्भामध्ये व्हिडिओ हा सकाळी मला आमच्या जवळच्या लोकांनी साधारणपणे 7 वाजल्यापासून मला पाठवायला सुरुवात केली. व्हिडिओ पाहिला तर व्हिडिओ पाहताना त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे की पंपामध्ये पेट्रोलमध्ये पाणी आढळलं किंवा कुठल्याही गोष्टीचं इथेनॉलचं किंवा भेसळीचं पेट्रोल वगैरे दाखवलं. साहेब, त्याची शहानिशा आपण कुठंतरी करावी आणि ह्या संदर्भामध्ये त्याचं पेट्रोल त्यांच्या गाडीतनं काढतानाचा किंवा कुठे टाकतानाचा व्हिडिओ आपल्याकडे असेल तर आपण पुढच्या गोष्टी बोललो असतो. पण आमच्या बाबतीत सांगायचं म्हणजे साहेब, आमच्या पंपामध्ये आज जवळपास 15 वर्ष आम्ही ह्या व्यवसायामध्ये आहोत. एकदाही आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा असा पेट्रोल मिश्रित किंवा कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा ह्याच्यात हे झालेलं नाही. दुसरी गोष्ट, आमच्या पंपामध्ये आम्ही तुम्हाला लगेचच्या लगेच तुमचं जरी हे असेल तर आम्ही 2 मिनटामध्ये तुम्हाला आता दाखवू शकतो की आमच्या नोझलमधनं किंवा आमच्या टाक्यांमधनं जे पेट्रोल निघते ते कसं निघते किंवा त्यांनी जे पेट्रोलचा कलर किंवा पाणी मिश्रित दाखवलं ते आमच्या टाक्यांमध्ये पण असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांनी जे पेट्रोल काढलं ते गाडीतनं काढलं, ते गाडीतनंच काढलं का त्यांनी मुद्दामून पाणी टाकलं त्याच्यापासून मला काही घेणं देणं नाही. पण माझी जी जागा आहे, आमच्या टाक्या आहेत, त्याच्यामध्ये आज माझ्याकडे जवळपास 40,000चा स्टॉक असतो. 40,000मधले त्यांनी 1 लिटर 2 लिटर घेतलं असेल, त्याच्यावर काही घेतलेलं नाही. 2 लिटर पेट्रोलसाठी किंवा 2 लिटर पेट्रोलमध्ये जर त्यांना पाणी आढळलं तर बाकीच्या 40,000मध्ये सुद्धा आमच्या पेट्रोलच्या ज्या टाक्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पाणी आढळायला पाहिजे. ती त्यांना पण ज्या वेळेस ते परत घेऊन आले होते त्यांनाही दाखवलं होतं की आमच्या टाकीमध्ये जर पाणी किंवा कुठल्याही प्रकारचं वॉटर रेसिड्यू नाही आहे. त्यांनी स्वतः चेक केलं, पाणी बघितलं, कुठेही त्यांच्या ह्याच्यामध्ये पाणी दिसलं नाही. जाताना ते पेट्रोलसुद्धा घेऊन गेले त्यांच्या गाडीमध्ये टाकायला. आता जे नवीन पेट्रोल येतं आहे ते E20 E30 प्रमाणे यायला लागलेले. त्याच्यामध्ये इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल येतं. त्या इथेनॉलमुळे पेट्रोलची जी आहे, तुम्ही आता जे खाली जो रेसिड्यू दिसतो किंवा जे पांढरेपणा आहे तो ॲक्च्युली इथेनॉल आहे. इथेनॉलचं ज्यावेळेस त्याला थोड्या अमाऊंटमध्ये जरी टाकीमध्ये किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये त्यांना पाणी लागलं, पाण्याचं त्याला मिश्रण झालं किंवा संसर्ग टच जरी झालं तरी ते इथेनॉल आणि पेट्रोल हे वेगळं होतं. त्याच्यामुळे ते काय पाणी नसतं किंवा भेसळ नसते, ते इथेनॉल असतं. जे तुम्हाला खाली रेसिड्यू दिसतो तो इथेनॉल असतो. ह्याच्यासाठी गाड्यांच्या टाक्या किंवा टँक जे आहे ते प्रॉपर सील ठेवणं किंवा त्याच्यात पाणी जाऊन देणं नाही किंवा वॉटर ज्यावेळेस तुम्ही गाडी वॉशिंगला देता किंवा कुठल्याही प्रकारे गोष्टी हे करता, गाडीमध्ये वॉशिंग करताना किंवा पावसामध्ये किंवा इतर कुणी त्याच्यामध्ये जर पाणी गेलं तर ते इथेनॉल पेट्रोल सोडतं आणि पेट्रोल आणि इथेनॉल वेगळं होतं. त्याच्यामुळे ते 2 थर पाण्या बाटलीमध्ये दिसतात. हे दाखवण्यासाठी एक आपण छोटंसं प्रात्यक्षिक बघू. आपण कुठल्याही आमच्या नोझलमध्ये आत्ता पेट्रोल काढून बघू तर त्याच्यामध्ये पाणी किंवा पाण्याचे रेसिड्यू दिसतील ते तुमच्या माध्यमातून पण तुम्ही चेक करू शकता. आणि डेली आमच्याकडे साहेब वॉकिंग आहे, जवळपास ते 5-1 हजार कस्टमरचा वॉकिंग आहे. आम्ही पेट्रोल डिझेल व्यवस्थित विकतो, त्यामुळं आपण बघू शकता अजून पण आमच्या पंपावरती गर्दी बऱ्यापैकी असते. आत्तासुद्धा आपण ज्यावेळेस चेक करू कुठलीही गोष्ट किंवा कुठल्याही पेट्रोलच्या ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला वॉटर रेसिड्यू सापडला तर वी कॅन कन्क्लूड इट की बाबा आपण घेऊ शकतो, मान्य करू शकतो. पण आम्ही दररोज आमचं सकाळचं टेस्टिंग असतं, संध्याकाळी टेस्टिंग असतं. दोन्ही ह्याच्यामध्ये जर टाकीमध्ये कुठले पाणी नाही दिसलं, काही नाही दिसलं तर ह्यांच्या गाडीमध्ये आलं कुठून हे त्यांनी पहिलं प्रश्नाचं स्वतःचं निरसन करून घ्यावं. त्याच्यानंतर सुद्धा ती मुलांनी पेट्रोल घेऊन गेले, स्वतः प्रत्येक गाडीमध्ये टाकून त्यांनी गाडी चालवली पण असेल, त्याच्यानंतर त्यांना कधी प्रॉब्लेम जाणवला नसेल किंवा काय नसेल ते त्यांची गोष्ट आहे. तर आपण पाहिजे असेल तर एकदा बघूया, ते पहिले टेस्ट करू की कुठल्या वॉटर दिसतोय का. तुम्ही कुठल्याही तुमच्या पद्धतीने कुठेही नोझल दाखवा मला. कुठलीही गोष्ट पेट्रोलला पंपामध्ये हे करताना पहिलं प्रीसेट करावं लागतं.
रीसेट केल्याशिवाय ना ते नोझल किंवा ते मशीन चालू होत नाही. ही आमच्याकडे दिलेली सिस्टम किंवा ही BPCL आपल्याला आणलेली सिस्टम आहे. आपण पेट्रोल बघू शकता. बघा पेट्रोलमध्ये कुठेही आता तुम्हाला ग्लास ह्याच्यामध्ये मी पेट्रोल काढून दाखवतो. आमची टाकीमधलं हे पेट्रोल आहे. ह्याच्यामध्ये कुठेही वॉटर कंटेंट किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारे पाणी किंवा काही दिसणार नाही. कारण की 40,000 लिटरचा आमच्या स्टॉकचं असतो. ते एका लिटरसाठी किंवा ह्याच्यासाठी पूर्ण 40,000 किंवा 50,000चा जो स्टॉक आहे तो कुणी असं वायाला घालवणार नाही. ह्याच्यात पण बघा तुम्ही कुठेही तुम्हाला वॉटर कंटेंट कुठेही दिसणार नाही. त्यांनी जे पेट्रोल दाखवले, त्यांनी जे गोष्टी दाखवल्या किंवा त्यांच्यामध्ये जे तुम्हाला माध्यमांमध्ये जे व्हिडिओ प्रसारित झालेला आहे त्याच्यामधलं पेट्रोल बघा आणि हे पेट्रोल बघा. सेम पंप आहे, सेम नोझल आहे, तिथूनच सोडलेलं आहे, तेच टाकलं. त्या पद्धतीने आम्ही सांगू इच्छितो की सर सगळ्यांनी पावसाळ्या सीझनमध्ये किंवा वॉशिंग करताना गाड्यांची मोस्टली काळजी घ्या. इथेनॉलला पाणी लागलं की इथेनॉल हे पेट्रोलला आणि पाण्याला वेगळं, इथेनॉल पाणी हे इथेनॉलला आणि पेट्रोलला वेगळं करतं. त्याच्यामुळे थोडासा हा इथेनॉलचा फरक जाणवतो. हे थोडा ड्रॉबॅक आहे, पण राष्ट्रासाठी आपण ते कुठं ना कुठं अंमलात आणलेलं आहे. ते आपण सगळ्यांनी घेऊनच पुढं चालावं. आपल्या गाड्यांच्या टाक्या सील ठेवा, व्यवस्थितपणे करा. पेट्रोल हे आमच्या पंपावरती प्रॉपरली आणि योग्य दरात, योग्य क्वांटिटीमध्ये व योग्य पेट्रोलच्या ह्याच्या क्वालिटीमध्येच मिळणार आहे. ह्याची प्रत्येकाने ग्वाही घ्या. ह्याच्यामध्ये हा व्हायरल झालेला जो व्हिडिओ आहे त्याची पण तुम्ही शहानिशा करा. त्या मुलांनी जे पेट्रोल दाखवलेलं आहे ते गाडीतनं काढलेलं आहे किंवा कुठून काढलेलं आहे आम्हाला त्याच्यापाशी काही हे नाही आहे. पण आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला तुम्हाला जे पेट्रोल आज दाखवलं किंवा आत्ता दाखवलं ते तुम्ही चेक करून घ्या व सगळ्या गोष्टीचं हे करून प्रॉपरली तुमच्या जनता मायबापाने ठरवावं की ह्या गोष्टीचं तर्क काय आहे, वितर्क म्हणजे त्याच्यामधलं काय काढता येईल, बोध घेता येईल, ते घेऊन घ्या.